पण 10 हत्तीच्या बळापुढं ते काय चालणार. म्हणून भरी सभा में द्रौपदी ताड़ी गिरदारी रखो लाज हमारी. त्या परमेश्वराला म्हणून श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. अशा प्रकारे 100 हत्तीजवळ आहे आणि दुर्गुणयुक्त आहे, सद्गुणयुक्त नाही. तो भीम नाही, तो अर्जुन नाही, नकुल नाही. तो कोण आहे? राक्षस आहे. दुर्गुणांनी युक्त असतात. तो हे दुर्गुणांचा लेवल यांचा समुद्र असतो. अहो यांच्यात बलच 100 हत्तीचं आहे. ती थकलेली आहे आणि तिने कोणाला आवाज दिलाय म्हणून तुकोबा म्हणतात धनदारा पुत्र गेला ते तर सांगितलं. आणि ही द्रौपदी शेवट त्याला आवाज द्यायला लागली, हे परमेश्वर या आता बस. अशा प्रकारे त्या दुःशासन ज्यावेळेस खेचू लागला सगळे सभा स्तब्ध झालेली आहे आणि एका नारीची आबरू जात आहे आणि ती पाहू लागलेली आहे सगळी सभा. दुःशासन खेचू लागलेला आहे. तिची ताकद तर पूर्ण गळून गेली. ज्यावेळेस तिने सांगितलं परमेश्वरा वाचवा या, त्यावेळेस तिच्या शरीरामध्ये एक शक्ती संचारित झाली ऑटोमॅटिक. आता मग दैवी शक्ती आल्यानंतर ना काय करणार तुमची भौतिक शक्ती? ती शून्य आहे दैवी शक्ती पुढं. आता हिच्यात दैवी शक्ती आली आणि मग तो खेचू लागला आणि तिच्यात शक्ती आल्यामुळे तिलाही उल्हास आला. मग तिच्यात शक्ती आली ना, दैवी शक्ती आली, देवाने तिला शक्ती पाठवली. आणि अशा प्रकारे तिची चीर खेचू लागला होता ना, तर भगवंताने वस्त्र अवतार धारण केला. वस्त्र अवतार धारण केला आणि भगवंत तिची साडी झाली आणि दुःशासन तिची साडी खेचू लागलेला आहे. साड़ी में नारी या नारी में साड़ी, किसी को समझ में नहीं आ रही ये क्या है चमत्कारी. लोक म्हणू लागले नारी में साड़ी या साड़ी में नारी, किसी को समझ में नहीं आ रही ये क्या है चमत्कारी. एवढी साडी कुठं निघती होय, हे काय चाललंय? सगळे गोंधळून जाऊ लागलेले आहेत. तिथं देव कार्य करू लागलेला आहे हे भीष्मांच्या लक्षात आलेलं आहे. आणि कारण भीष्म सात्विक बुद्धीचा आहे. सगळेच काय गाढव नाही, काही सुज्ञ पण आहेत. प्रत्येक सभेमध्ये काही सगळेच काय मूर्ख नसतात. कायांना देवाने दिलेला ज्ञान. अशा प्रकारे त्या ठिकाणी भीष्माचार्याच्या लक्षात आलं हा जो 100 हत्तींचं बळ असणारा दुःशासन थकून गेलेला आहे, घामाघूम झालेला आहे. त्याच्यातनं गंगा यमुना वाहू लागलेली, इतकं घामाघूम झालेला आहे तो. आणि आता त्याच्या अंगातलं त्राण पण गेलेलं आहे. त्याला फार चक्कर आल्यासारखं वाटू लागलेलं आहे. किती खेचणार. आणि मग दुःशासन म्हणला, अरे आंधळ्याच्या पोरा, आंधळ्याचा मुलगा आंधळ्याच, अरे पुढे हात नको लाव, आता पितांबर बाहेर आला आहे, जळून खाक होती. त्या भीष्माचार्याने बघितलेलं आहे, पितांबर बाहेर आलेला आहे. आता पितांबर साड्या होत्या पहिल्या, आता पितांबर आलेला आहे. दिव्य तेज त्यातनं झळकू लागलेलं आहे. आणि ते
त्या भीष्माचार्याला दिसू लागलेला आहे. आणि भीष्माचार्य त्या दुशासनाला म्हणू लागलेला आहे, अरे आंधळ्याच्या पोरा, बाप तर आंधळाच, तूही आंधळाच. अरे नीट बघ पुढं पितांबरे, पुढं हात लावशील तर जागेवर जळून तुझी राख होईल, भस्म होईल. बस. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. 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 अशा प्रकारे मागे पुढे उभा राहतो सांभाळीत आणि या गाठ निवारितो. योगक्षेम त्यांचे जाणे जड व्हाय, वाटदावी करी धरून या. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणी विचार. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला विश्वास नाही ना तर पहा तुम्ही त्या पुराणात विचारून. लक्षात. अनन्य चिंतयंतो मां ये जना पर्युपासते तेषां नित्य वियुक्तानां योगक्षेम मोहामय. परमेश्वर म्हणतो जो अनन्य भावाने, आता इथं द्रौपदी अनन्य भावात गेली होती, तिला काय शरीराची सूट नाही, तिला फक्त एकच दिसत होता, कोण? रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुखदान सागर, सुखदान सागर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आला, हा विठ्ठल बरवा, हा माधव बरवा. तुमचं जर सुकृत जर तेवढं उंचीचं नसल तर या जन्मात माफ करा तुम्हाला विठ्ठल नाही मिळायचा. परंतु योग भ्रष्टोपी जायते. जरी आत्ताची भक्ती तुमची जी आहे ती काय निष्फळ होत नाही, ती पुढच्या जन्मात चांगल्या घराण्यात, चांगल्या कुळात, साधू संतांच्या कुळात, ब्राह्मणांच्या कुळात ती तुम्हाला जन्म घ्यायला लावते. आणि तिथून तुमची जी पुढची भक्ती करून तुम्ही मग मोक्षाला जाता. पण अधोगतीला तुम्ही जाणार नाही. कारण एक वेळेस काय झालं, छत्रपती शिवाजी महाराज 4 सैनिक आले. शिवराय आपल्या राज्यामध्ये तुकोबा आहेत, अहो किती मोठे संत आहेत, काय सांगा. अहो वडिलांची सावकारी होती, त्यांना विवेक जागृत झाला, सगळी सावकारी गावकऱ्यांना देऊन टाकली. आता मुठभर धान्य नाही हो त्यांच्या घरात, इतकी परिस्थिती त्यांची विकोबाची झाली. शिवराय एवढी परिस्थिती त्यांची विकोबाची. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, माझ्या राज्यामध्ये एवढे संत आणि ते असे दरिद्री कधीच नाही. सैनिकांना जावा, नजराला घेऊन जावा त्यांना, आणि मी मागून येतोच. मी पुढे सगळे सैनिक नजराला घेऊन देऊकडे गेलेले आहेत. आणि तुकाराम महाराजांचं ते तुम्ही ग्रंथ बघितलंच असेल, देऊकडे पुढे विठ्ठल आहे. तर तुकाराम महाराज ध्यान समाधीत होते. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर्कटावरी ठेवूनिया, असे ध्यानात होते तुकाराम महाराज. दरवाजा आवाज आला, ठाक 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 ठाक. समाधी त्यांची अतिथी देव भव, पहिले देवाकडे म्हणजे बाहेरचा देव, अतिथी देव भव. तुमच्या घरी कधी एखादा अतिथी आला तर तुम्ही काय करा? त्याला देवाच्या नजरेत बघता. असे तर दाखले माझ्याकडे 1000 आहेत, पण आता माहीत नाही आणि वेळ पण आता काय सांगायचं. कारण मी तुम्ही जोपर्यंत म्हणणार नाही थांब तोपर्यंत हरिओम दास
नॉन टॉप हे लक्षात घे. बरं आता आपण कुठं आलेलो आहे? बस तुकोबा. अशा प्रकारे सैनिक आले. दरवाजा तुकोबांनी खोललेला आहे. नमस्कार, या अतिथी घेऊन बसा, दूध द्या, पाणी द्या, जेवून जावा. तुकोबा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला येथे पाठवलं. तुम्ही दुःखी आहात, तुम्हाला सुखी करण्यासाठी त्यांनी नजराना पाठवलेला आहे. हा घेऊन आम्हाला रजा द्या. काय नजराना पाठवलेला आहे? तुकाराम महाराजांनी बघितलं. तुम्हाला सुखी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा नजराना पाठवलेला आहे. आम्ही तेने सुखी, विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी, तुमचे एर वित्त धन ते माझं मट्टी कसं म्हणा. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणावा हरीचे दास, तुका म्हणे माझं हीच आस. हे शब्द ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेलेले आहेत, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून चलो मन गंगा यमुना तीर, चलो मन गंगा यमुना तीर, गंगा यमुना निर्मल पानी, शीतल होये शरीर, चलो मन गंगा. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलेले आहे. ते रडू लागलेले आहेत. काय संत आहे, वाह काय संत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांचे पाय धरले आणि रडू लागले. मला उपदेश करा, मला उपदेश करा तुकोबा, मला उपदेश करा. तुकोबांनी सांगितलं, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणावे आहे तुझा.